जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांची निरूपण सेवा सुरू आहे। दासबोधाची उजळणी पाहताना आपण जो सद्गुरु वचने निवाला तो सायोज्यतेचा आखिला संसार पांगे पांगिला नवचे कदाही ओवी पाहिली। सद्गुरु वचनावरती दृढ विश्वास ठेवून शांतता आत प्रगट झाली पाहिजे, ही समर्थांची शिष्याकडून अपेक्षा आहे। आता जो भाव आहे सद्गुरूंप्रती असलेला, त्या भावाबद्दल समर्थ पुढे विधान करतायत। ते म्हणतात, सद्गुरूहून देव मोठा जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे। आपण साधना मार्गावरती आहोत म्हणजे नेमकं काय आहोत हे जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण काय उत्तर देऊ? काही मिनिटं विचार करून पहा, आपल्यापाशी काही उत्तरे असतील। दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, नामदेवांचा गाथा इत्यादी संत वाङ्मय याचा मी अभ्यास करत आहे, त्याबद्दलचं श्रवण करत आहे, मनन चिंतन करत आहे, म्हणून मी साधना मार्गावरती आहे असाही विचार येऊ शकतो। मी सद्गुरू केलेले आहेत, अनुग्रह घेतलेला आहे आणि मग सद्गुरूंनी सांगितलेली साधना रोज करत आहे, म्हणूनही साधना मार्गावरती मी आहे असाही विचार येऊ शकतो। एकूण काय तर भगवत प्राप्तीच्या मार्गावरील कुठलीही गोष्ट जर आपल्याकडून घडत असेल, केली जात असेल, तर मी साधना मार्गावरती आहे असा आपला समज असतो। आपल्याला कुणी हे विचारलं की कशावरून तो साधना मार्गावर आहेस, तर या गोष्टी आपल्या मनात येतील। पण हा सगळा साधन प्रवास आपल्या देहाच्या मार्फत घडत असतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। नामस्मरणाला किंवा ध्यानाला जरी आपण बसलो तरी तिथे देह लागतो। पूजा अर्चा केली, पारायणे केली, तीर्थयात्रा केल्या तरी अर्थातच तिथे देह लागतो। आपण आपल्या देहाचा माध्यम म्हणून वापर करून परमार्थ मार्गावरची साधना करत असतो। गुरुपौर्णिमेला सद्गुरूंच्या दर्शनाला गेलो असं म्हणतो, देहानंच आपण जातो आणि नंतर तिथे दर्शन घेऊन घरी परत येतो। घरी परत येणारा देहच असतो। घरी परत येऊन आपण समजा साधनेला बसलो तरी तो देहच आहे। आपल्याला या जाणीवेमध्ये शिरणं गरजेचं आहे की हा देह एक निर्जीव वस्तू आहे जी चैतन्याशिवाय हालचाल करू शकत नाही। आपल्याला त्या चैतन्याची जाणीव नाही म्हणून सद्गुरूंनी आपल्याला साधना दिली आहे। म्हणजे तत्वदृष्ट्या पाहता साधना चैतन्य आहे म्हणून घडते, पण देहाच्या माध्यमानं घडते। आता हे जे आपण ऐकलं ते काही नवीन नाही, हे निरूपणामध्ये अनेक वेळा आलेलं आहे। आता आपली फसगत कुठे होते ते आपण पाहूया आणि मग समर्थ आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत तेही पाहूया। ज्या गोष्टीला घेऊन आपण कर्म करतो ती गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी आहे या भावातून आपण जाऊन ती गोष्ट मीच आहे या भावात अडकतो। स्थूल वस्तूंच्या बाबतीत असं होत नाही। म्हणजे आपण मोबाईल फोन करण्यासाठी वापरला, पण मोबाईलच मी आहे असं आपण म्हणत नाही। पण जे अनुभव आपण इंद्रियांमधून आत घेतो त्या इंद्रियांना मात्र तेच मी आहे असं आपण समजू लागतो। म्हणूनच साधना कुणी केली तर मी केली म्हणून मनुष्य छातीवरती हात ठेवतो। कोण सद्गुरूंचा आहे तर मी आहे म्हणतो आणि छातीवरती हात ठेवतो। सेवा कुणी केली, ही सतरंजी किंवा हा फुलांचा हार कुणी बनवला तर मी बनवला अशी स्मृती आपल्याजवळ असते। सद्गुरूंच्या इथे उत्सव सुरू असेल तर सेवा करणारे हजारो लोक असतात, पण आपण केलेली सेवा आपल्या बरोबर लक्षात असते। शेकडो हार जरी लावलेले असले तरी त्यातले नेमके मी कुठले लावलेले आहेत हे आपल्याला पक्क माहीत असतं। हे आपल्या देहाभिमानामुळे होतं। आपला देहाभिमान घेऊन आपण साधनेत शिरतो, सेवेत शिरतो, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकलं आहे, पण नेमकं म्हणजे काय हे आपण थोडं समजून घेतोय। हार बनवायचं कर्म आहे, सतरंजी घालायचं कर्म आहे, पूजा करण्याचं कर्म आहे। या सगळ्या कर्मांमध्ये आपण आपल्या देहाला जे माध्यम केलेलं आहे
ते माध्यम करत असताना आपण त्याच्याशी तदाकार होऊन ते कर्म करत असू तर त्या कर्मामध्ये देहाभिमान चिकटून बरोबर राहतो आणि मग त्या कर्माची स्मृती अभिमानासहित बरोबर राहते. मी केलेली पूजा, मी वाहिलेलं फूल, मी वाहिलेली शाल, मी केलेला हार, मी घातलेली सतरंजी. आपल्या हातून घडणाऱ्या कर्मांच्या मागे भगवंताची सत्ता आहे हे आपल्याला केवळ शाब्दिक माहीत असतं, तेही सद्गुरूंकडून किंवा निरूपण प्रवचनांमधून ऐकलं तर. अन्यथा आपल्याला ते माहीतही असत नाही. ते माहीत नसणं आणि ते शाब्दिक माहीत असणं यात फारसा फरक नाही. अनुभवाच्या पातळीवर ते जर मुरलं नसेल तर आपल्याला आपला अभिमान बाजूला टाकता येत नाही. थोडंसं मागे जाऊन आपण विचार करूया की आपण श्री महाराजांपाशी किंवा सद्गुरूंपाशी का आलोय? भगवंताचं प्रेम मिळावं म्हणून आलोय किंवा आपल्या स्वरूपाची ओळख व्हावी म्हणून आलोय? सद्गुरूंचा अनुग्रहामागे हाच उद्देश आहे की आपण आपल्या स्वरूपाला, आत्म्याला प्राप्त व्हावं. आपण आत्माच आहोत हे आपल्याला कळावं. आपल्या झोपेतून म्हणजेच जीवभावातून आपल्याला जाग यावी. म्हणजे देव कोण आहे आणि मी कोण आहे हे आधी शाब्दिक जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ते जर मी जाणून घेतलं तर खऱ्या देवाच्या उपासनेसाठी किंवा प्राप्तीसाठी आपण सद्गुरूंच्या मागे जाऊ, सद्गुरूंचा उपदेश घेऊ. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्याला देव कोण हे माहीत नाही आहे, आपण कोण हे माहीत नाही आहे आणि म्हणूनच आपण सद्गुरूंकडून उपदेश घेतला आहे. म्हणजे उपदेश घेतल्यानंतरही आपल्याला ते माहीत नाहीच आहे. अनुग्रह जो दिलेला आहे, साधना जी दिलेली आहे, ती वर्षानुवर्षे केल्यानंतर आपल्याला कळेल की खरा देव कोण आहे किंवा तोच मी आहे. आता हे जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये देवाच्या कल्पना आहेतच की. तो इकडे आहे, तो तिकडे आहे, तो सर्वत्र आहे, तो या मूर्तीत आहे, तो त्या मूर्तीत आहे. अनंत कल्पना आहेत किंवा एखाद दुसरी कल्पना आहे. जे काही आहे ते सगळं भ्रमरूप आहे. खरं आपल्याला माहीतच नाही. म्हणून आपण ज्या ज्ञानामध्ये आहोत त्या ज्ञानाला समर्थ विपरीत ज्ञान म्हणतात. असं पहा, आपण झोपलो आहोत आणि आपल्याला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपल्याला पुष्कळ सोनं मिळालं. आता भरपूर मी श्रीमंत झालो ही भावना आली आणि आपण आनंदानं नाचायला लागलो. आता आपण श्रीमंत आहे, आनंदात आहे. पण आपण जेव्हा जागे होतो तेव्हा जर आपण लोकांना किंवा घरी जर सांगायला लागलो की मी श्रीमंत आहे, आनंदात आहे, एवढं एवढं सोनं मला मिळालं, तर त्या बोलण्याला काय म्हणावं? अज्ञानाचंच ते बोलणं नाही का? सोनं नाही, श्रीमंती नाही, त्या श्रीमंतीचा आनंदही नाही. सगळं काही स्वप्नामध्ये घडलं. म्हणजे खरं पाहता घडलंच नाही. पण आपण त्या समजात राहिलो की मी आनंदात आहे कारण मी आता श्रीमंत आहे. तशाच आपल्या देवाबद्दलच्या कल्पना आहेत. कुणी त्याला या मूर्तीत पाहिल, कुणी त्याला त्या मूर्तीत पाहिल, कुणी पोथीत पाहिल, तर कुणी पोथी आणि मूर्तीशिवाय निर्गुण आहे म्हणेल. अनुभव जोपर्यंत नाही तोपर्यंत ते भ्रमाचं बोलणं आहे. पण अनुभव नसताना आपण जर देवाला श्रेष्ठ मानलं आणि तेही सद्गुरूंपेक्षा, तर असा शिष्य करंट आहे असं समर्थ म्हणतायत. तुला समजलेलं नाही काय आहे आणि जे समजलेलं नाही ते सद्गुरूंपेक्षा तू श्रेष्ठ मानत आहेस, तर तू करंटाच नाहीस का हे समर्थांना सांगायचं आहे. सद्गुरू होऊन देव मोठा. देवही माहीत नाही आपल्याला आणि सद्गुरूंचं स्वरूपही माहीत नाही. तरी जर आपल्या मनामध्ये तुलना असेल, सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाबद्दल भ्रम असेल, तर आपण केवळ करंटे आहोत असं समर्थ म्हणत आहेत. आणि असंच असल्यामुळं आपला देहाभिमान ठेवूनच आपण उपदेश ग्रहण करतो, उपदेशाचं परिशीलन करतो, उपदेशाचं अनुसरण करतो आणि सेवेमध्ये कर्मामध्येही त्याच अभिमानासहित राहतो. मग आपण अनुग्रहित असतो, पण मी अमुक अमुक वर्षे सद्गुरूंपाशी आहे, अमुक अमुक वर्षे अमुक अमुक सेवा करत आहे, अमुक अमुक वर्षे माझा अमुक अमुक नेम कधी चुकला नाही, अशा पद्धतीच्या जाणीवा आत बाळगून ठेवतो. त्या जाणीवेमधून आपण आनंद भोगतो की पहा,
मी किती भाग्यवान आहे. पण आपल्याला मी कोण हेच माहीत नाही, तर मीचं भाग्य कसं कळणार? हा जो देव आहे, हे जे आपलं स्वरूप आहे, ते आपल्याच आत स्थित आहे आणि ते जसं आपल्या आत आहे तसंच चराचरामध्ये भरून आहे. म्हणजे तत्वतः मी कुणी वेगळा नसून मीच सर्वव्यापी आहे. असं असताना आपण आपला मी वेगळा काढतो, तिथे आपला अभिमान चिकटवतो आणि त्या अभिमानानं आपल्या देवाच्या कल्पनेला सद्गुरूंपेक्षा मोठं मानायला लागतो. जेव्हा आपण असं म्हणतो की मी अमुक अमुक वर्ष सेवेमध्ये आहे, तेव्हा आपण आपल्या मीलाच सद्गुरूंपेक्षा मोठं केलेलं असतं हे आपल्या लक्षात येत नाही. सद्गुरूंची जागा अशी आहे की जिथे ब्रह्मा विष्णू महेशांची मती थकते. वेद मौन होतात, पण त्यांचं महात्म्य गाता येत नाही, त्यांचं स्वरूप विशद करता येत नाही. समर्थांसारखे समर्थ पण तेही जेव्हा सद्गुरू स्तवन करायला लागले तेव्हा म्हणाले, आता सद्गुरू वर्णवेना जेथ माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मजा अज्ञाना काय कळे. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. असे सद्गुरू आहेत. देहामध्ये नाहीतच, उपदेशामध्ये आहेत. पण उपदेश मुरल्यानंतर ते उपदेशातही नाहीत, स्वरूपापाशीच आहेत असा अनुभव शिष्याला येतो. म्हणजे कुठे आहेत हे शोधायला गेलं वेगळेपणानं, पाहायला गेलं तर ते कदापि सापडणार नाहीत, असे सद्गुरू आहेत. आणि त्याहूनही कळस म्हणजे आपल्या आत्मप्राप्तीचा मार्ग दाखवणारे ते असल्यामुळं जी आत्मप्राप्ती झाल्यानंतर खरा देव कळतो, त्या देवापेक्षाही ते श्रेष्ठ आहेत. समर्थ म्हणतायत, हे विसरून जो केवळ अभिमानामध्ये राहून सेवेत राहतो, उपासनेत राहतो किंवा आपल्या देवाच्या कल्पनेत राहतो आणि सद्गुरूंना कमीपणा देतो, तो करंटा शिष्य आहे. कबीरांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. कबीरांचे सद्गुरू रामानंद यती. एक दिवस त्यांच्या पुढे रामानंद यतीही प्रगट झाले आणि प्रभू रामचंद्रही प्रगट झाले. प्रभू रामचंद्रांकडे न पाहता कबीरांनी रामानंद यतींच्या पायावरती डोके ठेवले. प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे मी त्रैलोक्याधीश परमात्मा आहे, मला नमस्कार नाही. कबीर रामरायांना म्हणाले, सद्गुरूंमुळे तुझी प्राप्ती आहे म्हणून त्यांना पहिला नमस्कार. सद्गुरूंचं स्थान हे असं आहे आणि त्याच्या उलट आपण काही करत असू आणि हे उलट करणं अभिमानामुळेच होईल बरं का, तर आपल्यासारखे करंटे आपणच. दृष्टांत समर्थांनी वेगवेगळे दिले तरी त्याच्या मागे शिष्याचा अभिमानच समर्थ सांगत आहेत. म्हणून ते म्हणतात, सद्गुरूहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे. म्हणजे काय, वैभवाच्या लोभामुळं किंवा सामर्थ्याचं वेड लागून जर भ्रम उत्पन्न झाला तर असं होतं. तोच हा अभिमान की मी साधना करतो, मी इतका मोठा शिष्य, मी अमुक वर्षांचा शिष्य वगैरे वगैरे. आपल्याला विसरायला आपण सद्गुरूंकडे आलोय हेच आपण विसरलो तर असं करंटपण पदरात पडतं. सद्गुरू स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. म्हणून सद्गुरू सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक, अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना. गुरुदेवास बराबरी करी तो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसली अभ्यांतरी सिद्धांत नेणवे. सद्गुरूंचं स्वरूप हे नित्य आहे, सत्य आहे, अनंत आहे, अखंड मंडलाकार असा आहे. कल्पनेच्या सीमेमध्ये ते येत नाही. कल्पांत झाल्यानंतर समर्थ म्हणतात, देवही लय पावतात, हरिहर ब्रह्मादिक लय पावतात, पण सद्गुरू स्वरूप मात्र नित्य राहतं. म्हणूनच ते सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता या अर्थामध्ये आपली कल्पना आणि सत्य या दृष्टीनं आपण विचार करणं गरजेचं आहे. हरिहर ब्रह्मा, कल्पांत, देव, सृष्टी आणि सृष्टीचा अंत हे सर्व काही आपल्या कल्पनेमध्येच आहे, मनामध्येच आहे. वास्तव फक्त ब्रह्म आहे, फक्त आत्मा आहे. वास्तव कधीही बदलत नाही, कल्पनेतील जग मात्र बदलतं.
जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाच्या दृष्टीनं स्त्री म्हणजे काय आहे? काहीच नाही, केवळ मातृत्व. माहीत आहे तर केवळ आईचं दूध, तेही जेव्हा पाजलं जाईल तेव्हा. आठवण येते तर आईची येते, स्पर्श येतो अनुभवाला तर आईचाच येतो, त्यामुळे त्याच स्पर्शाची आठवण होते. पण तेच बाळ जेव्हा 20, 25, 30 वर्षांचं होतं त्यावेळी स्त्री ही तशी दिसते का जशी बालपणी दिसली होती? विषय बदलतात, जग बदलतं. ब्रह्मा आहे उत्पत्ती, विष्णू आहे स्थिती आणि रुद्र आहे लय. या गोष्टी सतत चालू असतात पण आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण आत्ता आहोत आणि झोपल्यानंतर झोपेत आहोत, पण प्रत्यक्षतः उत्पत्ती स्थिती लय कायम चालू आहे आपल्या कल्पनेच्या ठिकाणी. आणि जिथे कल्पना नाही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे काहीही नाही. त्यामुळं कल्पना लय पावल्यानंतर कल्पनेतील विश्व कसं राहील? आणि मग देव, स्थिती, उत्पत्ती किंवा नाश याला काय अर्थ राहील? हे सगळं काही निरर्थक ठरतं केवळ आत्म्यापाशी. आणि त्या आत्म्यापाशी स्थिर असतात ते सद्गुरू असतात. आणि केवळ स्थिर नसतात तर आपल्याला तिकडचा मार्ग दाखवतात. त्यामुळं आता पहा, कल्पना आणि कल्पनेतील विश्व श्रेष्ठ की सद्गुरू श्रेष्ठ? अर्थातच सद्गुरू. पण जो भ्रमात असतो, जो अभिमानात अडकून असतो, जो आपल्याच कल्पनांमध्ये विहार करतो, तो इतर गोष्टींना एकतर सद्गुरूंपेक्षा श्रेष्ठ मानू शकतो किंवा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे गुरुदेवास बराबरी असं तरी करू शकतो. म्हणजे गुरु आणि देव यात काही फरकच नाही. हे घडण्याचं एकमेव कारण जे समर्थांनी सांगितलंच, भ्रांती बैसली अभ्यंतरी सिद्धांत नेणवे. सर्व भ्रांती जावी म्हणून ज्या सद्गुरूंकडे आलो त्या सद्गुरूंना भ्रांतीमधूनच पाहिलं तर सद्गुरूंपासून दूरच राहिला. समर्थ हे कशासाठी सांगतात? कारण असे अपराध आपल्याकडून होऊ नयेत. मुख्य अपराध म्हणजे अभिमानच आहे. या अभिमानामुळंच बाकीचे इतर अपराध घडायला लागतात. पहा, आपण समजा गोंदवल्यात आहोत, रस्त्यातून एक मनुष्य चालला आहे आणि समजा त्यानं महाराजांचा अनुग्रह घेतला नाही किंवा तो कधी गोंदवल्याला न येणारा आहे, काहीही देवाचं न करणारा आहे. आपली समजा दृष्टी त्याच्याकडे वेगळेपणानं पाहण्याची असेल की पहा आपण किती भाग्यवान, आपल्याला महाराज भेटले, पण हे पहा कसे बिचारे आहेत, यांना या मार्गाची कल्पनाच नाही, यांना सद्गुरू नाहीत. तर नक्की समजावं की आपल्याला आपल्या शिष्यत्वाचा अभिमान आलेला आहे. हा अभिमान परमार्थामध्ये चालत नाही. मी कुणीतरी वेगळा आहे, मग कोणत्याही पातळीवरून का असेना, त्या वेगळेपणाची जाणीव परमार्थामध्ये चालत नाही. जाणीवेच्या खोल जाऊन सद्गुरू जर देहात असतील तर विचारतील की तू शिष्य आहेस म्हणजे कोण शिष्य आहे, आणि तो शिष्य नाही म्हणजे कोण नाही. तू नेमका कोण हे जर तुलाच माहीत नाही तर कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगत आहेस, कोणत्या गोष्टीचं सुख मानत आहेस आणि दुसऱ्याला बिचारा म्हणत आहेस. सद्गुरूंप्रती भाव असणं, भक्ती असणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि त्याच भक्तीचा आणि भावाचा जर अभिमान होत असेल तर ती अत्यंत नीच गोष्ट आहे, ते करंटेपण आहे, हे समर्थांना सुचवायचं आहे. असं पहा, भाव आणि भक्ती आहे म्हणजे काय तर महाराज माझे आहेत असं अगदी मनापासून विश्वासानं वाटणं किंवा मी महाराजांचं आहे. पण महाराजांचं स्वरूप तर सच्चिदानंद आहे, चराचरामध्ये ते आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण नास्तिक म्हणतो, अधर्मी म्हणतो किंवा ज्या व्यक्तीला आपण बिचारे म्हणतो, ती व्यक्तीसुद्धा श्री महाराजच आहेत. त्यामुळे आपण महाराजांनाच पाहत नसू तर आपण महाराजांचे भक्त कसे, महाराजांवरती श्रद्धा कशी? अशा दृष्टीनं आपल्या भ्रामक असलेल्या मीला बाजूला टाकून जो आचरणात राहतो, कर्मांमध्ये साधनेमध्ये राहतो, त्याची श्रद्धा आहे असं म्हणावं लागतं. केवळ श्रद्धा आहे म्हणून श्रद्धा होत नाही. आपली दृष्टी, आपलं चिंतन, आपले विचार आणि आपलं आचरण हे सगळं त्या श्रद्धेच्या रेषेत बसावं लागतं. भेद असेल, तुलना असेल, अभिमान असेल, गर्व असेल, ताठा असेल तर तिथे श्रद्धा नाही, आपलं करंटेपण आहे असं निश्चित समजावं, हे समर्थांना सांगायचं आहे. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरू न वचे कल्पिला ईश्वराचेनी. म्हणून सद्गुरू पूर्णपणे
देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली, असं समर्थ म्हणतायत. मगाशी आपण जो कल्पनेचा विस्तार पाहिला तीच गोष्ट समर्थांनी इथं मांडली आहे. समर्थ म्हणतात, देव मनुष्य भाविला म्हणजे माणूस आपल्या कल्पनेनं देव तयार करतो आणि मग तुलना करायला जातो. परंतु भगवंतालाही सद्गुरूंची कल्पना करता येत नाही. अहो, आत्म्याची कल्पना कोणाला करता येणार? आत्मस्वरूपालाच आत्मस्वरूप कळतं, सद्गुरू स्वरूपालाच सद्गुरू स्वरूप कळतं. कल्पनेला, द्वैताला ते कदापि कळत नाही. द्वैतानं आपण देव बनवला, पण समर्थ म्हणतात देवांनाही सद्गुरू कळत नसतील तर आपल्याला कसे कळणार? आणि मग तिथे तुलना आणून तरी काय होणार? हे सगळं समर्थ शिष्याचा जो भाव आहे, भक्ती आहे, त्याच्या अभ्यासासाठी सांगतायत. शिष्यानं हे जाणून घ्यावं की सद्गुरू स्वरूप कसं आहे, कसं परिपूर्ण आहे, आणि वेदसुद्धा कसं त्याचं वर्णन करू शकत नाहीत. असो सद्गुरुपदापुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे मायाजनित. अहो सद्गुरुकृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले. आत्मज्ञानाचं दान सद्गुरू पदरात घालतात आणि ते दान मिळाल्यानंतर, आत्मज्ञान झाल्यानंतर कुठल्याही वैभवाची किंमत उरत नाही. कारण सगळ्याचा पायाच मिळाला. चैतन्यच हाताला लागल्यानंतर सृष्टीची काय किंमत राहणार? या सगळ्या ओव्यांमधून समर्थ शिष्याचा भाव, त्याची भक्ती, त्याची साधना आणि त्यासाठी करायचा अंतर्बाह्य अभ्यास, या सगळ्या गोष्टी शिकवत आहेत. पुढे आता समर्थ शिष्यलक्षणात काय सांगतात ते उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.